नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं सहर्ष आणि सविनय स्वागत करते. आपल्या स्वातंत्र्याचा उत्सव जसा जसा जवळ यायला लागतो ना तसं देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा नक्कीच निर्माण होत असते. देशसेवेचे खरं तर अनेक मार्ग आहेत. देशसेवा म्हटल्यानंतर आपल्याला सर्वात पहिल्यांदा आठवतो तो म्हणजे जवान आणि सैनिक. सीमेवर तैनात असलेला सैनिक हा तर देशासाठी सिद्ध असतोच, पण कधी कधी त्याच्या हातात बंदूक असते तर कधी कधी हातात स्टेटस्कोप घेऊन याच पद्धतीने काम करणारे देशासाठीचं व्यक्तिमत्व आपल्याला दिसत असतं. असाच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व, प्रेरणादायी सखी आज आपल्याबरोबर सखी सह्याद्रीमध्ये आहे. तिची ओळख करून देण्यापूर्वी पाहूया आजचा सखी सह्याद्रीचा विषय नेमका काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत सीमेवर देशासाठी आणि समाजात माणसांसाठी या विषयावर, आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज तितकीच प्रेरणादायी सखी आपल्याला लाभलेली आहे. आज आपल्या बरोबर आहेत मेजर अश्लेषा तावडे केळकर मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात अतिशय मनापासून तुमचं स्वागत करते. स्वातंत्र्याचा उत्सव जसा जसा खरंच जवळ यायला लागतो ना तसं आपल्याला आकाशात आपला तिरंगा फडकताना दिसतो. एकंदरीतच आपल्या राष्ट्रगीताचे सूर वातावरण भारून टाकतात आणि या सगळ्या वातावरणात आजच्या सखीची मुलाखत घेताना सुद्धा तितकेच अंगावर रोमांच उभे राहतात. सर्वप्रथम आज त्यांची मी तुम्हाला ओळख करून देते. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर मॅडम, भारतीय सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा दल सेवानिवृत्त अधिकारी, वैद्यकीय सेवा, सैनिकी शिस्त, नेतृत्व आणि समाजसेवा यांचा प्रेरणादायी संगम म्हणजेच डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात काम करताना त्यांनी भारतीय सैन्यात मेजर म्हणून देशसेवेची धुरा अतिशय व्यवस्थित सांभाळली. सैन्यातील अनुभवातून शिस्त, धैर्य, संयम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करायची निर्णय क्षमता ही त्यांची शिदोरी त्यांच्याबरोबर आजही आहे. सार्वजनिक आरोग्य आणि समाजभूम अशी आरोग्य सेवेची क्षेत्र हे त्यांचं योगदान आहे. चक्र MUSH महाराष्ट्र शासन येथे डिजिटल हेल्थ सल्लागार म्हणून त्या काम पाहतात. तसंच MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई येथे प्राध्यापक म्हणून त्या आत्ता काम बघत आहेत. आज एकंदरीतच स्वातंत्र्य दिनाच्या पर्वाच्या निमित्तानं मेजर आज आपल्या बरोबर आहेत. तेव्हा पुन्हा एकदा मॅडम तुमचं अतिशय मनापासून स्वागत करते. स्वातंत्र्य दिनाच्या विशेष पर्वानिमित्त आज आपल्या बरोबर सखी सह्याद्री कार्यक्रमात आहेत मेजर डॉक्टर अश्लेषा तावडे केळकर मॅडम. तेव्हा आता वेळ न घालवता मी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. तुम्हालाही प्रश्न असतील तर अवश्य विचारा. सर्वात आधी सुरुवात करते तुमच्या बालपणापासून. आपण नेहमी म्हणतो की बालपणात जी काही संस्कारांची शिदोरी आपल्याला मिळते किंवा जी काही बीज संस्कारांची रुजली जातात त्याचा नक्कीच कुठेतरी भविष्यात उपयोग होतो. तर मुळात देशसेवेचं बीज कसं रुजलं आणि बालपण कसं गेलं काय सांगाल? चैताली, थँक्यू सो मच. सर्वप्रथम मी इथे आहे आणि ते देखील स्वातंत्र्य पर्वाच्या सुरुवातीला, तर त्यामुळे मला स्वतःला अगदी भरून आलंय खरंच. आणि तुझा प्रश्न मला माझ्या बालपणाकडे घेऊन जातोय. बालपण म्हणजे खरंच संस्कारक्षम वय असतं आणि आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या शिकत असतो त्यांचा खोलवर परिणाम त्या संस्कारक्षम वयामध्ये होतो. माझ्या लहानपणी माझ्यावर संस्कार करण्याकरता आई वडील तर माझे म्हणजे दोघंही नोकरी करत होते. आई माझी बँक ऑफ इंडियामध्ये होती, वडील स्वतःचा व्यवसाय होता आणि हे सर्व. त्यामुळे त्या काळात त्यांना तेवढा वेळ नव्हता देता येत. पण माझ्यासोबत म्हणजे मी माझ्या आजीसोबत वाढले. तर आजीच्या गोष्टी आणि त्या गोष्टींमधली जी मूल्य आहेत ती तिथे रुजत गेली. म्हणजे आजीने मला केवळ परीकथा किंवा काल्पनिक कथाच नाही त्यातच सांगितल्यास, कारण त्यातून सृजनशीलता होते. पण आजीने तिच्या अनुभवांची शिदोरी जसं तू म्हणालीस ती माझ्याकडे ती उलगडत होती. ते जे काही गाठोडं म्हणजे त्या काळातली कोकणातून आलेली एक खंबीर स्त्री आणि तिने मुंबईमध्ये येऊन किंवा कसं स्वतः पाय रोवले, कसं मुलांना मोठं केलं असेल, कसं शिक्षणाचं महत्त्व, आणि एका स्त्रीने ही सगळी जबाबदारी खंबीरपणे उचलली. तर ही जी सगळी मूल्य आहेत ती तिच्या गोष्टींमधून, तिच्या अनुभवांमधून जी आहेत ती मला सांगत जायची. आणि त्याचबरोबर गोष्टी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या, आपल्या समाज सुधारकांच्या, म्हणजे अगदी झाशीची राणी
जेव्हा आपण सांगतो की झाशीच्या राणीने बाळाला पाठीशी बांधलं आणि तटावरून घोडा फेकला, तर तशा प्रकारची जिद्द, तशा प्रकारचं शौर्य हे त्या गोष्टीमधून आजी सांगत होती. आणि त्याच वेळेस मी एकुलती एक मुलगी होते, म्हणजे मला म्हणजे भाऊ वगैरे असं नाही, भाऊ बहीण. त्यामुळे एकुलत्या एका मुलीला उलट जास्त सांभाळून ठेवायचं, पॅम्परिंग म्हणतो आपण आजकाल. लहान म्हणजे एकुलती एकच असतात आजकाल मुलं. त्यामुळे पण माझ्या बाबतीत वेगळंच होतं. माझ्या बाबतीत तू एकटी आहेस तर तुझ्यावर जास्त जबाबदारी आहे, अशा प्रकारचं एक शिकवण जी आहे ती घरातून दिली गेली. आणि सर्वात प्रथम जी संस्था असते ती असते कुटुंब, आणि दुसरी महत्वाची संस्था म्हणजे शाळा. तर पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम माझी शाळा, आणि माझं म्हणजे जी काही जडणघडण झाली ती पार्ले टिळक विद्यालयातल्या त्या गडणीच्या वयामध्ये झाली. माझ्या शाळेने माझ्या खेरी म्हणजे मी तर आय एम अ डॉक्टर आणि आर्म फोर्सेस, पण असे खूप सैन्याला हिरे दिलेले आहेत आपल्या देशाला. आणि त्यातलंच एक, आणि आपण सगळे जाणतो, कॅप्टन विनायक गोरे जे कारगिलच्या युद्धात शहीद झाले. ते आमचे दादा, सिनियर आमचे शाळेतले. आणि जेव्हा आम्ही 8वी 9वीत होतो ना चैताली, तेव्हा कारगिलचं युद्ध झालं आणि त्यात दादा शहीद झाले. आणि आमच्याकडे ती बातमी पोहोचली. मॅडम म्हणजे आमच्या बाई, गोरेबाई, अनुराधा गोरेबाई आम्हाला शिकवत होत्या, इंग्रजी शिकवायच्या बाई. आणि त्यावेळेस ज्या प्रकारचं वातावरण शाळेत तयार झालं होतं, त्यावेळेस कुठेतरी मला पण माझ्या देशाकरता काहीतरी करून दाखवायचं आहे. जर आमचा दादा करू शकतो आणि कोवळ्या वयात तो एवढं मोठं बलिदान देऊ शकतो, तर मीही काहीतरी करून दाखवेन, अशा प्रकारची एक जिद्द त्यावेळेस मनात पेटली. आणि मला वाटतं ती जी जिद्द पेटली, तो आता आम्ही तुम्ही बोलत असताना स्क्रीनवरती फोटो बघितले, तर त्याच्यात ती जिद्द कुठेतरी त्याचा एक आपण म्हणतो की प्रात्यक्षिक ते आम्हाला दिसलं. तुमच्या बोलण्यात तुमच्या आजीचा उल्लेख आला, आणि तुम्ही अगदी खरं बोललात की आज एकंदरीतच एकत्र कुटुंब पद्धत लोप पावत चालली आहे, आणि विभक्त कुटुंब पद्धतीत आजी आणि आजीच्या गोष्टी हरवल्यात. पण आज या निमित्तानं सगळ्यांना जाणवलं असेल की तेही किती महत्वाचं आहे. आणि दुसरा तुम्ही उल्लेख केलात तो शाळेचा, तर शाळेतले संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे असतात. अजून एक गोष्ट बोलताना तुमच्या जाणवली की डॉक्टर आणि आर्म फोर्स, अर्थात हेच आज जाणून घ्यायचंय की डॉक्टर झाल्यानंतर सैन्यात जायचं किंवा आर्म फोर्सेस जॉईन करायचे, हा एवढा मोठा निर्णय जो अख्खं करिअर बदलणारा होता, कदाचित कुटुंबाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करता त्याचेही काही वेगळे परिणाम होणार होते. कसा झाला फायनल डिसिजन? चैताली, आर्म फोर्सेस किंवा सैन्य सेवा दलांमध्ये आपण जाण्याचा जो निर्णय असतो तो अहोरात्र एका रात्रीत घेतला जाणारा निर्णय नाही. त्याच्याकरता आणि तो एका व्यक्तीचा पण निर्णय नसतो. जेव्हा मी आर्म फोर्सेस जॉईन करते तेव्हा माझं पूर्ण कुटुंब हे आर्म फोर्सेसच्या एका मोठ्या कुटुंबाशी जोडलं जातं. खरं. आणि दॅट बिकम्स आर्मी फॅमिली. माझ्या वडिलांना, माझ्या आईला दे आर आर्मी फॅमिली. तर त्याप्रमाणेच माझा देखील म्हणजे निर्णय जो होता आर्मीमध्ये जाण्याचा, हा असा एका रात्रीचा निर्णय नव्हता. जसं मी म्हटलं, बालपणात ह्या सगळ्या गोष्टी होत्याच, पण पुढे जाऊन माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये आर्म फोर्सेस मधले आमचे प्रोफेसर्स होते जे त्यांच्या विषयातले त्यांचे अनुभव शिकवायचे किंवा सांगायचे. आणि पुस्तकामध्ये लिहिलेलं असायचंच, म्हणजे मेडिकलच्या पाठ्यपुस्तकांमध्ये आमच्या ज्या काही लिहिलेल्या गोष्टी असायच्या त्याच्या पलीकडे जाऊन त्यांचे जेव्हा आम्ही अनुभव ऐकायचो, मी विचार करायचे की हे कोणत्याही पुस्तकात लिहिलेलं असणार नाही. आज जेव्हा मुलं शिकत असतात मेडिकल कॉलेजेसमध्ये काय, किंवा आपण आत्ताच बऱ्याच बघितलं की खूप जास्त स्पर्धा आहे, पण ही स्पर्धा केवळ पुस्तकी ज्ञानाकरता आहे चैताली. पण मेडिकल इज नॉट ओनली अबाउट दॅट. आणि मला केवळ पुस्तक आणि केवळ हॉस्पिटल एवढ्यामध्येच रस नव्हता. मेडिकलला जाऊन डॉक्टर होणं म्हणजे मी अभ्यासात बऱ्यापैकी होते सुरुवातीपासून, शाळेत वगैरे वगैरे, कॉलेजमध्ये, त्यामुळे मेरिटमध्ये ते झालं. पण त्याच्या पुढे जाऊन मला फक्त कॉलेज आणि
फक्त हॉस्पिटल किंवा हा माझा रस नव्हता. बरोबर. आणि माझ्या आई वडिलांनी ते खूप लवकर ओळखलं, माझा कल त्यांनी ओळखला. आणि जेव्हा मला संधी मिळाली की मला आर्म फोर्सेस करता एंट्री करता ऍप्लिकेशन करायचं आहे, आणि तेव्हा म्हणजे खरं तर बाबांनी ते सगळी माहिती काढून मला, कारण त्यावेळेस एवढं इंटरनेट किंवा अशा इझिली अवेलेबल नव्हत्या गोष्टी, सो त्याच्याकरता आपल्याला वेगळा एक एफर्ट घ्यायला लागत होता. तुम्हाला त्या गोष्टीबद्दल माहिती करून घ्यावी लागत होती, आणि तसंच कमी उदाहरणं डोळ्यासमोर असायची. तर आमच्या मेडिकल कॉलेजमधले वेगवेगळे प्रोफेसर्स तर होतेच, पण त्याखेरीज लेफ्टनंट जनरल माधुरी कानेटकर सारखी काही उदाहरणं आहेत जी आमच्या समोर होती. पण आम्ही ना, तुम्ही बोलत असताना काही फोटोही बघतोय आणि त्याविषयी खूप उत्सुकता आहे विचारायची की आज तुम्हालाही कदाचित हे फोटो बघून पुन्हा एकदा सगळं आठवत असेल, समोर येत असेल की ते ट्रेनिंग किंवा एकंदरीतच तो युनिफॉर्म आणि मग ती एनर्जी. तर मी आता पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे की एका मेडिकल ऑफिसरचं जे ट्रेनिंग असतं, तो जो युनिफॉर्म येतो आणि तिची जबाबदारी येते फार मोठी, तर हे ट्रेनिंग कुठे होतं, कसं होतं, आणि त्याच्यात अर्थात एक डॉक्टर म्हणूनचा भाग आहेच, पण या शिवाय अजून कुठल्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर येतात? ट्रेनिंग आमचं ज्या दिवशी कमिशनिंग होतं ना, त्या दिवशीपासून ट्रेनिंग सुरू होतं, आणि खरंच सांगू शेवटपर्यंत ते ट्रेनिंग संपत नाही. ट्रेनिंग इज एव्हरीथिंग इन आर्म फोर्सेस. तुमचं जडणघडण म्हणजे बरेचदा असं म्हटलं जातं की तुम्हाला अक्षरशः एक वेगळं व्यक्तिमत्व घडून बाहेर पडतं, पण तसं नाहीये. तुमच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू जे आहेत ते उलगडून ते पुन्हा एका ऑफिसरच्या युनिफॉर्म मध्ये पुन्हा बांधले जातात. अशा प्रकारे तुमचं एक व्यक्तिमत्व तयार होतं, आणि त्याचं ट्रेनिंग जे आहे ते द डे ऑफ कमिशनिंग, म्हणजे द डे ऑफ कमिशनिंग फॉर अन आर्म फोर्सेस ऑफिसर इज द डे दॅट ही इज बॉर्न और शी इज बॉर्न. त्याचा तो जन्म होतो, त्यामुळे ती तारीख अगदी वाढदिवसापेक्षा जास्त महत्वाची आणि लक्षात राहते. माझं जे आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज जे आहे, सो सगळ्यात आधी तर आमचं पहिलं पोस्टिंग जे माझं कमांड हॉस्पिटल सदर्न कमांड म्हणजे पुण्याला पोस्टिंग झालं, तर ते पुणे आणि जे आपलं नेहमीचं सिव्हिल पुणे आहे त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा तुम्ही कॅम्पच्या आतमध्ये शिरता तेव्हा तुम्ही पुणेकर राहत नाही, यू आर अन आर्मी, म्हणजे कम्प्लिटली अन आर्मी एरिया देर, आणि अगदी वेगळं वातावरण, शिस्त, आणखीन अगदी ड्रायव्हिंगची देखील शिस्त तिथे. तर अशा प्रकारच्या वातावरणात आधी कमिशनिंग झालं, आणि तिथे थोडीशी तोंड ओळख, रँक्स, सल्यूट, युनिफॉर्म आणि त्याच्यातले वेगवेगळे आस्पेक्ट्स, म्हणजे काय मेडल्स काय असतात, व्हॉट इज अ लिनियर्ड किंवा काय, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून आणि पुढे जाऊन जे आमचं मोठं ट्रेनिंग असतं. आता त्या मोठ्या ट्रेनिंगला मी येते, पण एक फोन येतोय म्हणून फक्त तुम्हाला थांबवलं. आपल्याला पद्मजा बिवलकर डोंबिवलीहून प्रश्न विचारतायत. नमस्कार पद्मजाजी. हॅलो. नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. ऐकू येतं? हो, येतोय बोला. हा, माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न म्हणजे वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातली शिस्त असं मॅडमना वाटतंय का, त्यांच्या सेवेतून निवृत्त झाल्यात? आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे की माध्यमिक स्तरावर म्हणजे शालेय जीवनात सैनिकी शिक्षण कंपल्सरी करता येईल का? त्याचं कारण एक मॅजिक, कोणता शब्द वापरू, मॅजिकच म्हणते. सेनेमध्ये मला खूप आश्चर्य वाटतं, 18 पगड घरातनं लोक येतात, पण एक ऑर्डर दिल्यावर सगळे फॉल इन म्हणजे ते पाळतात. घरामध्ये 3 अपत्य असतात, एक आई सांगते, तिघही 3 वेगवेगळ्या प्रकारे वागतात. तर यासाठी शालेय लेवलला जर असं सैनिकी शिक्षण कंपल्सरी केलं तर त्यासाठी काय करता येईल? धन्यवाद. पद्मजाजी, खूप चांगले प्रश्न तुम्ही विचारलेत, आणि अर्थात आपण मॅडमचं मत याच्यावर काय आहे हे त्यांना विचारणार आहोत. फक्त आपण ट्रेनिंगच्या पुढच्या पार्टकडे आलो होतो, तो आपण आधी पूर्ण करून या प्रश्नाला येऊया. की ट्रेनिंगचा दुसरा भाग जो फार महत्वाचा किंवा ते जाणून घ्यायचं आहे आम्हाला. मी माझं वैद्यकीय शिक्षण जे आहे ते सिव्हिलमधून कंप्लीट केलं, आणि त्यानंतर मी आर्मी मध्ये जॉईन केलं ॲज कॅप्टन. सो अ सिव्हिलियन डॉक्टर, कारण घरी काही आर्मीचं बॅकग्राऊंड नव्हतं, त्यामुळे त्या प्रकारचं काही एक्सपोजर किंवा त्या प्रकारची काही माहिती, ते आयुष्य कसं आहे, तिथे काय चॅलेंजेस येतात, हे सगळं तेव्हा फारसं माहीत नव्हतं. अगदी सांगोवांगीच्या गोष्टी. त्यात
जाण्याकरता म्हणजे आर्म फोर्सेसमध्ये जाण्याकरता कॅप्टन वंजारी सरांनी खूप मदत केली होती. सुरुवातीला त्यांच्याकडे थोडंसं ट्रेनिंग जे काही घेतलं ते मला अजूनपर्यंत, सर आज नाही तिथे, पण त्यांची जी शिकवण आहे ती जे सगळे सरांच्या हाताखालून गेलेली मुलं आहेत ती म्हणजे अगदी विसरू नाही शकत. आर्म फोर्सेसचं जे ट्रेनिंग असतं, बरेचदा मला विचारलं जातं यू आर अ डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात, सो तुम्हाला काही आर्मी जवानासारखं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. जवानासारखं ट्रेनिंग हे तर घेणं जरुरी आहे, तेवढ्या ड्युरेशनचं ट्रेनिंग आम्ही घेऊ शकत नाही कारण तेवढा वेळ आम्हाला दिला जात नाही. पण ते सगळं जे काही ट्रेनिंग असतं ते त्या आमच्या 3 महिन्याच्या जे लखनौला आमचं आर्मी मेडिकल कोर्सचं जे कॉलेज आहे तिथे आम्हाला हे कॉम्बॅट ट्रेनिंग जे आहे ते दिलं जातं. आणि त्यामध्ये आर्म फोर्सेसच्या रिलेटेड म्हणजे वेरियस इंजुरीज ज्या वेगवेगळ्या म्हणजे ज्या वेगवेगळ्या इंजुरीज होऊ शकतात, ज्या सिव्हिल डॉक्टर्सना आपण अदरवाईज बघत नाही, गनशॉट इंजुरीज असतात किंवा भुईसुरुंगांनी होणाऱ्या इंजुरीज आहेत अशा, किंवा व्हेरियस अदर इंजुरीज, तर त्यांचं तर ट्रेनिंग होतंच. परंतु जे एका जवानाला ट्रेनिंग दिलं जातं ना, फिजिकल ट्रेनिंग, दॅट ऑल्सो इज अ पार्ट, तो देखील आमच्या ट्रेनिंगचा भाग असतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग प्रश्न विचारला जातो की तुम्ही कधी बंदूक हातात धरली आहे का, तुम्ही डॉक्टर आहात. तर स्टेथोस्कोप जो आहे तो मी माझ्या वैद्यकीय विद्यालयाच्या शिक्षणामध्ये शिकलेलेच असते की कसा वापरायचा. पण आर्म फोर्सेसमधला जो डॉक्टर असतो त्याला बंदूकच नाही तर राईट ते रॉकेट लॉन्चर जो आहे तुम्हाला अगदी प्रशिक्षण घ्यावं लागतं, कारण युद्धभूमीवर मी सर्वात आधी एक जवान आहे. बरोबर. आणि जवानाचं कर्तव्य, सर्वात पहिलं कर्तव्य हे आहे दॅट इज प्रोटेक्शन. संरक्षण हे सर्वात महत्वाचं. आणि संरक्षण कोणाचं, जर तू स्वतःचं संरक्षण आधी झालं नाही, बरोबर, तर तो स्वतःच्या सहकार्याला कसं वाचवू शकेल आणि तो त्याच्या बटालियनला कसं वाचवू शकेल. सो ॲज अ डॉक्टर आय एम फर्स्ट asked to get myself माझं स्वतःचं ट्रेनिंग विथ आर्म्स अँड ॲम्युनिशन. आणि त्याच सोबत आर्मी हिस्ट्री, मिलिटरी हिस्ट्री किंवा मिलिटरी रायटिंग अशा प्रकारचं देखील ट्रेनिंग. आणि वेरियस रेजिमेंट्स, बिकॉज आर्म फोर्सेस मेडिकल कोर, आर्मी सैन्य म्हणजे आर्मी मेडिकल कोर जे आहे इट इज कॉल्ड ट्राय सर्व्हिस. ते 3ही सैन्य दलांकरता जे डॉक्टर्स आहेत त्यांना एकत्र ट्रेन केलं जातं. सो इट इज अ ट्राय सर्व्हिस कोर. सो प्रत्येक रेजिमेंट त्यांचे ब्रीदवाक्य काय आहेत, घोषवाक्य काय आहेत, आणि त्यांचे काही म्हणजे वेगवेगळ्या रेजिमेंट्सचे काही कल्चरल न्यूआन्सेस, काही वेगळ्या सवयी आहेत तिथल्या जवानांच्या. ही एक दुहेरी जबाबदारी आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे जी आपण सिव्हिल डॉक्टर्स ना त्याच्यावर जास्त भर दिला जात नाही की तुम्ही पेशंट्सची कसं वागलं पाहिजे. सगळ्यात आधी जो माझ्या समोर येतो तो पेशंट म्हणून कधीच येत नाही, आपले जवान आहेत ते, दे आर स्ट्रॉंग. मला वाटतं आणि असंच काही अनुभव तुमच्याकडून ऐकायचे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. स्वातंत्र्य पर्वाच्या विशेष पर्वात आज आपण सखी सह्याद्रीमध्ये आपल्याला लाभलेले अतिथी आहेत मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर मॅडम. आणि आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे सीमेवर देशासाठी आणि अर्थात समाजात सगळ्या माणसांसाठी काम करणारी ही आपली सखी. ब्रेक पूर्वी आपल्याला एक फोन आला होता. पद्मजा बिवलकर मॅडमने डोंबिवलीहून एक प्रश्न विचारला होता, तर त्यांचे दोन्ही प्रश्न आहेत. पहिला प्रश्न होता की वैयक्तिक आणि सार्वजनिक एकंदरीत आयुष्यात शिस्तीचं असलेलं काय महत्व आहे, आणि दुसरं की सैनिकी शिक्षण जे आहे ते कुठेतरी शालेय स्तरापासून जर थोडंसं अनिवार्य केलं तर कदाचित एकंदरीतच युवा पिढीला योग्य शिस्त लागेल. तर असं त्यांचं मत आहे. आपलं मत जाणून घ्यायचं. पद्मजाताई, तुमचा प्रश्न, दोन्ही प्रश्न एकदम उत्तम. तर सर्वात प्रथम म्हणजे तुमचा पहिला मुद्दा म्हणजे शिस्त. शिस्त ही आपल्याला म्हणजे शाळेचं खरं तर म्हणजे एक उद्देशच हा आहे की मुलांना शिस्त आणि डिसिप्लिन, ज्याला आपण आर्म फोर्सेसमध्ये देर इज नथिंग अनलेस देर इज डिसिप्लिन. आणि ही अशा प्रकारची एक सवय आहे जी जेवढ्या लवकर आपण आत्मसात करू तेवढं आयुष्यात त्याचा पुढे
उपयोग होतो. खरं तर शिस्त मला आर्मीनी नाही, शिस्त मला माझ्या शाळेनी आणि घरानी लावली आणि त्या शिस्तीमुळे पुढे जाऊन मला माझ्या करिअरमध्ये खूप जास्त मदत मिळाली. तर ताई, हे खरंच महत्त्वाचं आहे की आपल्या समाजामध्ये आणि आपल्या सर्वात जसं मी म्हटलं की सर्वात मोठी आणि सर्वात पहिली जी संस्था आहे कुटुंब संस्था, तर त्या कुटुंब संस्थेपासून हे जे बाळकडू आहे शिस्तीचं, डिसिप्लिन, ते जे आहे ते कुटुंब संस्थेपासून. आज जसं मी म्हटलं की एकुलती एक मुलं असतात, अगदी म्हणजे लाडाने त्यांना वाढवलेलं असतं आणि तिथून ती शाळेमध्ये जातात. शाळेत देखील आजकाल छडी लागे छमछम हे असं चालत नाही बरं का. तर त्यामुळे तिथे देखील तुम्हाला खूप कठोर किंवा करडी शिस्त जी आहे ती आजकाल दिसत नाही. आणि मी असं म्हणणार देखील नाही की छडी लागे छमछम हा एकच मार्ग आहे शिस्त अंगी बाणवण्याचा. तर आर्म फोर्सेस ऑलवेज लीड्स बाय एक्झाम्पल. जे मी करू शकते ते माझ्या ट्रूप्सकडून मी करवून घेऊ शकते. आणि इथे एक स्त्री म्हणून मला जास्त उजवं वाटतं, कारण एक स्त्री जेवढ्या जबाबदाऱ्या एका वेळेस पेलवू शकते त्या ताकदीने एक पुरुष कधी कधी नाही करू शकत. आणि ते उदाहरण मी माझ्या जवानांसमोर ठेवत होते आणि ते मला कुठून मिळालं तर माझ्या आईला जेव्हा मी बघत होते की ती घरचं करून आणखीन नोकरी करत होती आणि अजून कुटुंबाच्या सर्व रिस्पॉन्सिबिलिटीज सांभाळत होती. तर हे जे बाळकडू आहे ना, हे कोणी सांगून येत नाही, तर हे उदाहरणातून शिकायचं आहे. आणि दुसरा तुमचा मुद्दा होता तो म्हणजे शालेय शिक्षणामध्ये सैनिकी शिक्षण कंपल्सरी. तर मी तुम्हाला याच्यावर आपण थांबूया कारण एक फोन येतोय, तो घेऊन हे आपण उत्तर घेऊया. आपल्याला मंगल आपटे पुण्याहून प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो, हा बोला. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा की राखी पौर्णिमेच्या दिवशी राख्या वगैरे पाठवल्या जातात, तो सण वगैरे तर कितपत साजरे केले जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दिवाळीच्या फराळ येणं, तर ते म्हणजे आपण पाठवतोच, पण तुमच्या इथे तिथे काय सोयी असू शकते त्याबाबतीत मला विचारायचं. कारण त्यांना पण असतो त्यांचे जे सीमेवर जे लढतात, तर ते लढल्यानंतर त्यांचे मुलं बाळ, तर त्यांना काहीतरी हवं, त्या दृष्टीने आपण सांगू शकाल का काय मार्गदर्शन? नक्कीच नक्कीच. मला वाटतं खूप चांगला प्रश्न आहे, कारण आता एकंदरीत सगळे सण आणि हे आणि या निमित्तानं तुम्ही विचारलेला प्रश्न आहे. फक्त आधीचा प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करून मग या प्रश्नाकडे येऊया. काय सांगाल की सैनिकी शिस्त आणि शिक्षण हे शाळेमध्ये चैताली, सर्वप्रथम मी तुला सांगते की आर्म फोर्सेस, इंडियन आर्म फोर्सेस इज द लार्जेस्ट आर्म फोर्सेस. जगातील सर्वात मोठी व्हॉलंटरी जर सैन्य सेवा असेल तर ते भारत आहे. आणि इथे कोणावरही कंपल्शन केलं जात नाही की तुम्ही या, म्हणजे देशामध्ये कोणावरही कंपल्शन नाही की तुम्ही सैन्यामध्ये सेवा दिलीच पाहिजे. प्रत्येक जो जवान आहे, ऑफिसर आहे, लेडी और जेंटलमॅन ऑफिसर इज सर्विंग विलफुली, करेक्ट, अँड व्हॉलंटरीली. सो सैन्य सेवा ही कधीही कंपल्शन म्हणून येऊ शकत नाही, ते आतून यायला पाहिजे. म्हणूनच मी म्हटलं की ह्याला कोणत्याही प्रकार पण त्याचं जे ट्रेनिंग आहे शारीरिक तसंच मानसिक, ते आपण वेगवेगळ्या प्रकारे शालेय शिक्षणामध्ये अंगी बाणवू शकतो. आणि काही प्रमाणात ते होतं देखील. एमसीसी काय किंवा एनसीसी काय. आम्ही एक फोटो बघतोय, हे तर हे कुठल्या आठवणी जाग्या करतात याविषयी थोडं. हे माझे जे बॅटल फील्ड नर्सिंग असिस्टंट्स असतात. सो ॲज अ मेडिकल ऑफिसर ऑन द बॉर्डर्स, मी प्रत्येक पोस्टवर पोहोचू शकत नाही जेव्हा ऍक्टिव्ह फायर चालू किंवा ऍक्टिव्हिटी चालू असते किंवा ऑपरेशन आहे. मल्टिपल ठिकाणी फायर ओपन होतं किंवा मल्टिपल ठिकाणून इंट येत असते. आणि त्यावेळेस माझे डोळे, माझे हात, माझे कान बनून माझे नर्सिंग असिस्टंट्स तिथे काम करतात. बरोबर. आणि त्याचबरोबर जे आमचे जवान आहेत, ट्रेन्ड जवान बॅटलफील्ड नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करतात. आणि हे जे नर्सिंग असिस्टंट्स असतात त्यांना ट्रेन करणं हे देखील माझी जबाबदारी असते. आणि हा एक अशाच प्रकारचा तो फोटो जो बघितला, अजून आम्हाला काही काही असे फोटो दिसतात मध्ये मध्ये. दीज आर ऑल माय नर्सिंग असिस्टंट्स. आणि आम्ही तिथल्या कॅम्पमध्ये आम्ही एक छोटा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता तिथल्या फॅमिलीजसाठी, ऑप सद्भावना अंतर्गत. आणि माझी कलीग म्हणजे माझी फेलो ऑफिसर पण आहे तिथे, लेडी ऑफिसर.
आणखीन दिस यूज टू बी अ व्हेरी युनिक आणि रेअर साईट जिथे दिस इज ड्युरिंग आवर ट्रेनिंग लखनौला. सो वी ऑल रिमेंबर इच अदर आणि वी आर स्टील इन कॉन्टॅक्ट. अगदी खूप बऱ्याचशा आमच्यापैकी आता रिटायर वगैरे आहेत. आणि दिस इज फ्रॉम माझं पुढचं पोस्टिंग होतं INS हमलामध्ये आणि थ्रू INS हमला लॉजिस्टिक्स युनिट आहे नेव्हीचं आणि तिथल्या कॅम्पमध्ये अगेन माय नर्सिंग असिस्टंट्स. सो दे आर द स्ट्रेंथ्स ऑफ मी. हा एक फोटो आहे. ओ माझे आई बाबा प्राऊड पेरेंट्स. मला वाटतं यांच्याशिवाय आज पूर्ण नाही होऊ शकणार. अजिबात नाही. मी या फोटोज मध्ये तुला माझ्या सासूबाई आणखीन मामंजींसोबतचा नाही पाठवला फोटो, पण पुढच्या एपिसोडला आपण नक्की करू. अगदी रिअली त्यांचा देखील तेवढाच. आणि हे माझं पहिलं म्हणजे जेव्हा कमिशनिंग झालं त्याच्या नेक्स्ट डे चा हा फोटो आहे. माझ्या खांद्यावर 3 स्टार पण स्टार्स असे 3 तारे दोन्ही खांद्यावर कॅप्टन आणि डोळ्यात अनेक अर्थात मला वाटतं ह्याच्यावर किती बोललो तरी कमी पडेल. असे फोटो बघत राहावे आणि अनुभव ऐकत राहावे. पण आपल्याला प्रश्नही येत आहेत आणि माझ्याही मनातले प्रश्न विचारायचे आहेत. तर मंगलताईने एक प्रश्न विचारला. आता तुम्ही कार्यक्रमाचा उल्लेख केला की तुमचे छान सगळ्यांसाठीचे कार्यक्रमही तुम्ही कुटुंबासाठी सुद्धा तिथे ऑर्गनाईज करता. तर आता असं झालंय की ना बऱ्याच ठिकाणी रक्षाबंधन आहे तर आपल्या जवानांना राखी बांधायचे कोणी तर आमच्याकडे पाठवा म्हणून बरेच जण आव्हान करतात आणि आव्हानाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक जण राख्या पोहोचवतात किंवा दिवाळीचा त्यांनी उल्लेख केला फराळ पोहोचवतात. तर त्यांचा प्रश्न होता की तिथपर्यंत पोहोचतं का आणि मग तिथे कशा पद्धतीने हे सगळं होतं. माझा एक अनुभव आहे तो मी शेअर करते. म्हणजे अगदी थोडंसं आधीपासून सांगते काय त्याचं बॅकग्राऊंड आहे तुम्हाला कळेल. मग राखीकडे येऊत आपण. माझं जे फील्ड हॉस्पिटल होतं त्या फील्ड हॉस्पिटल च्या म्हणजे एरिया ऑफ ऑपरेशनमध्ये देर वॉज अ हेड ऑन कोलिजन. एक ऍक्सिडेंट झाला. एक आर्मी व्हेकल आणि एक सिव्हिल व्हेकल यांचं हेड ऑन कोलिजन आणि सिव्हिल व्हेकलमध्ये देर वॉज अ गर्ल, यंग गर्ल म्हणजे माझ्याहून छोटी होती ती आणि ती म्हणजे डिलिव्हरी करता तिला खाली घेऊन चालले होते. दिस इज नौशेरा आणि रजौरी. दीज आर ऑल हे सगळे अति संवेदनाक्षम एरियाज आहेत. CICT काउंटर इन्सर्जन्सी काउंटर टेररिझम एरियाज. तर तिथे तिला खाली घेऊन चालले होते आणि हेड ऑन कोलिजन झालं आणि तिचं प्रसूती कळा सुरू झाल्या तिथे आणि त्यामुळे तेवढा खाली जनरल हॉस्पिटलपर्यंत नेण्या एवढा वेळ तिच्याकडे राहिला नाही आणि ते माझ्याकडे आले. इंजुरीज तर होत्याच पण तिला डिलिव्हर सुखरूप म्हणजे मुलीला डिलिव्हर करणं हे माझ्यावर आलं बिईंग द लेडी ऑफिसर आणि मी तिथे एकटीच होते अलॉंग विथ माय टीम ऑफकोर्स. आणि आमचं म्हणजे तेच तर ट्रेनिंग असतं. सो ते ट्रेनिंग होतंच. बाकीच्या सगळ्या कॅज्युअलिटीज मॅनेज झाल्या पण तिच्याकरता मला एकटीला करायचं होतं कारण त्या कल्चरमध्ये तो जो एरिया आहे तिथे मुलीला एका जेंटलमन ऑफिसर म्हणजे डॉक्टरनी बघणं देखील त्यांना रुचत नाही. सो ते माझ्यावर होतं. तिला कसं व्यवस्थित म्हणजे बाळंत करवलं. बाळंतीण सुखरूप आणि मग तिला जनरल हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. बरं यानंतरचा प्रसंग ऐकूया एक फोन घेऊन. आपल्याला एक फोन येतोय थांबवते. अजिंक्य गोळे आपल्याला बदलापूरून प्रश्न विचारतात. नमस्कार. मला असं विचारायचंय की सीमेवर जवान जागे आहेत म्हणून आपल्या देशातील नागरिक सुरक्षित आहेत या विधानातून कोणती जबाबदारीची भावना निर्माण होते याविषयी काय सांगू शकाल. आणि आर्मीला जॉईन करण्यासाठी वयाची काय अट आहे का याविषयी काय सांगा. नक्की. मला वाटतं आपण मगाच्या प्रसंगाला आधी येऊन मग त्याच्याकडे म्हणजे हा एक प्रसंग आणि असे बरेचसे प्रसंग येतच राहतात दररोज किंवा बॉर्डरवर दररोज युद्ध असतं. आपल्याला एका लाईनमध्ये ती बातमी कळते पण तिथे दररोजचं युद्ध. तर हे झालं आणि नंतर म्हणजे असाच रक्षाबंधनाच्या अराउंड तो पिरियड होता आणि मी माझ्या ॲडज्युटंटच्या ऑफिसमध्ये बसले होते आणि मी त्यांना म्हणत होते की सर मैं ना घर पर राखी भेजना भूल गई भैया को. आणि मी थोडंसं म्हणजे थोडंसं हे उदास होते की मी नाही पाठवू शकले. तेव्हा गेटवर मेसेज आला. गेटवरून संत्री म्हणाला की सर एक फॅमिली आ रही है उनको अंदर आना है मास्टरजी का फॅमिली. तर तिथल्या गावातले जे मास्टरजी होते त्यांची ती फॅमिली होती. ते आतमध्ये आले. त्यांनी तो जो तिथे सिख पॉप्युलेशन आहे नौशेरा अराउंड त्यांनी कडा प्रसाद असतो ना तो घेऊन आले होते डबा. आणि एकदम म्हणजे तो आम्हाला सगळ्यांना खूप आवडायचा. म्हणजे आम्ही त्याच्याकरता गुरुद्वारेत पण गुरुद्वारा साहेब अगदी जायचो आणि ते घेऊन आले होते. आणि सोबत
ज्या मुलीला आम्ही जनरल हॉस्पिटलमध्ये सुखरूप नेलं होतं ती आणि तिचं बाळ, दोघी, मुलगीच होती, तिला सुद्धा झाली, ते घेऊन आले होते आणि म्हणाले की मैडम आज आप उस दिन नहीं होते तो ये नहीं बचते. क्या तर बात है. त्या सगळ्यांनी ना आमच्या सगळ्या युनिट करता राख्या आणल्या होत्या बर, आणि माझ्या हातावर तिने राखी बांधली. क्या बात है. इथे मी माझ्या दादाकडे माझी राखी पोहोचली नाही म्हणून मी थोडीशी दुःखी होते खरं. आणि इथे ती अख्खी फॅमिली, सिख फॅमिली आमच्याकडे आली आणि त्यांनी आमच्या जवानांच्या आणि माझ्या हातावर राखी बांधून गेले. पण म्हणजे तो प्रसंग मी विसरू शकत नाही. खरंय. तर खरंच जेव्हा तुम्ही राखी पाठवत आहात तेव्हा आर्मीचे जवान ना घरापासून खूप लांब असतात. खरंय. तर आपण पाठवताना ना आपण पूर्ण मनापासून पाठवावं. ते पोहोचेल नाही पोहोचणार माहित नाही, कारण त्याच्या पुढचा मुद्दा मी घेते ह्याचा दिवाळीचा फराळ. मी जेव्हा आर्म फोर्सेसमध्ये गेले तेव्हा आईबाबांना पण असं वाटलं की आता फराळ पोहोचेल किंवा नाही पोहोचणार माहित नाही. तर त्या वर्षी म्हणजे सुट्टी करता येणं पॉसिबल नव्हतं, कारण मी तेव्हाच कमिशन झालं होतं आणि सुट्टी शक्य नव्हती. पहिला दिवाळ सण पण मी तिथेच अगदी बरं. साजरा केलेला आहे. पण आणि फटाके तिकडचे. हो. तर त्यामुळे फराळ कसा पाठवायचा, म्हणजे अगदी चकलीचा चिवडा होऊन जाईल पोहोचेपर्यंत. आणि त्यावेळेस अशी सुविधा नव्हती जसं आजकाल अगदी पॅकेट्स पोहोचतात. पण त्यावेळेस बाबांनी ना दिवाळी अंक सुरू केला, आश्लेषा दिवाळी. बरं. आणि तो दिवाळी अंक आणि ती साहित्यिक म्हणजे पर्वणी, म्हणजे तो साहित्यिक फराळ त्यांनी पाठवला. मी त्यावेळेस फर्स्ट मराठा जंगी पलटण तिकडे माझी ड्युटी होती, टेम्पररी ड्युटी. आणि तो दिवाळी अंक मात्र तिथे सुखरूप पोहोचला. 2 कॉपीज पाठवल्या होत्या. एक तिथे म्हणजे बॉईजचं जे रिक्रिएशनल एरिया असतो तिथे ठेवलं आणि सगळ्या जवानांनी त्याची, म्हणजे दिवाळी अंक म्हणजे महाराष्ट्रात अगदी म्हणजे अगदी क्लोज टू आवर हार्ट. त्यामुळे तिथे त्यांनी तो जो फराळ ना साहित्यिक फराळ तो एवढा जास्त एन्जॉय केला. पण हे जे फराळ पाठवतो ना ते देखील एक मी तसंच सांगेन की मनापासून पाठवा. ते कितपत पोहोचतं आहे, पण संस्था ही लेजिटिमेट असली पाहिजे. नक्कीच. आणि मला वाटतं तुम्ही म्हणलात तसं की अनेक मार्ग आहेत. आता हा साहित्य रूपी फराळ किती वेगळी कल्पना आहे. पत्र पाठवा. नक्कीच गोष्टी आपण तिथपर्यंत पोहोचवू शकतो. त्यांच्याशी अशी चर्चा आपल्याला पुढे सुरू ठेवायची. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत करते. सीमेवर अर्थात देशासाठी आणि समाजात माणसांसाठी हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत मेजर डॉक्टर आश्लेषा तावडे केळकर मॅडम. ब्रेक पूर्वी आपल्याला अजिंक्य गोळेजींनी एक प्रश्न विचारला होता की सीमेवरती सगळे जवान आहेत म्हणूनच अर्थात आम्ही सुरक्षित आहोत, आमची स्वप्न सुरक्षित आहेत. हे नक्कीच खरं आहे आणि सगळ्या जवानांना आज सलाम करते या निमित्तानं. आणि त्यांचा एक दुसरा प्रश्न होता की आर्मीसाठी वयाची अट, किंवा मला वाटतं याच्यात बऱ्याच वयोगट साधारण काय सांगाल? आर्मीमध्ये केवळ ऑफिसर एंट्री नसते आणि ऑफिसर लेवल एंट्रीज देखील मल्टिपल एंट्रीज आहेत. तर प्रत्येक एंट्री करता वयाची अट ही वयाची मर्यादा ही वेगवेगळी आहे. तर आपल्याला आता हे जे सगळे निकष आहेत आर्म फोर्सेसमध्ये जाण्याकरता, जे काही केवळ वय हा एक निकष नाहीये, त्याला अनेक पैलू आहेत. तर याबद्दल सर्व माहिती आपल्याला आज संकेतस्थळांवर पूर्णपणे उपलब्ध आहे. तर आपल्याला मात्र तो एक ॲडिशनल एफर्ट, एक मेहनत ती आपण घ्यायची आहे आणि ते आपण शोधून म्हणजे ते काही फार शोधावं लागत नाही. ते सगळं आजकाल आपल्याला इझिली अवेलेबल आहे. नक्कीच. आणि दुसरा त्यांचा प्रश्न होता की सीमेवर जवान त्यांचं कर्तव्य बजावतात. अर्थात हा प्रश्न माझ्याही मनात होता की आपण मात्र इथे आहोत आम्ही सगळे, तर एक नागरिक म्हणून आम्ही कुठल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडायला हवीत? खरंच सांगायचं तर आपण आपल्या ठिकाणी राहून भारताला, आपल्या देशाला असा देश बनवायचा आहे ज्याच्याकरता जान देने के लिए जवान को गर्व हो. तर अशा प्रकारचं आपण काम करायचं आहे की टू बी अ सिटिझन वर्थ फायटिंग फॉर, वर्थ गिव्हिंग माय लाईफ फॉर. तर दॅट इज समथिंग. आणि ते काही वेगळी गोष्ट नाही आहे. जे काम मी करते आहे त्यात मी जर का पूर्णपणे मन लावून आणि झोकून
काम जर करत असेल तर त्या ठिकाणी मी राष्ट्रसेवा करते आहे आणि त्या नागरिकाकरता जीव देण्यासाठी जवानाला गर्व आहे. तर नक्कीच. अशा प्रकारचं नागरिक बनणं हे आपलं कर्तव्य आहे खरं. नक्कीच. एक फोन घेऊन पुढे जाऊया. रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो मॅडम, तुम्हाला दोघींना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आणि धन्यवाद. वंदे मातरम. माझा प्रश्न असा आहे की विद्यार्थिनींना एनसीसी मध्ये ट्रेनिंग मिळते शाळा कॉलेजमध्ये, पण फार सर्वांना ती मिळत नाही. त्यांना सैनिक होण्याची गरज असते, पण जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात तालुका लेवलला सैनिकी शाळांची खूप कमतरता आहे. तर तुम्हाला काय वाटतं की सैनिकी शाळांची संख्या वाढवावी, जेणेकरून यांना पुढील मुलींना बी स्वरक्षणासाठी आपल्या स्वतःची एक ट्रेनिंग घेता येईल, जेणेकरून त्यांना समाजात होणारे अत्याचार यापासून स्वतःचं रक्षण, पुढे जाऊन देश सेवा करता येईल या दृष्टीने. तसंच मॅडम बोलल्या फराळाचं पाठवतात, तसंच मोदीजींनी जो उपक्रम दिलाय की घरोघर झेंडा तिरंगा लावा, तसंच घरोघरी सर्व भगिनींनी राख्या पाठवल्या पाहिजे आपल्या जवानांना. नक्कीच. मला वाटतं तुमचा जो प्रश्न आहे आपण थेट त्याच्याकडे येऊया की सैनिकी शाळांची संख्या वाढवायला हवी असं वाटतं का? मला असं वाटतं चैताली की शाळेमध्ये शिस्त आणि शाळेमध्ये मूल्य ही जर असतील तर त्याच्यामध्ये वेगळं. मी स्वतः एका सैनिकी शाळेमध्ये नव्हते किंवा मी एनसीसीचा देखील भाग नव्हते. आर्म फोर्सेसमध्ये जाण्याकरता सैनिकी शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण हा एकच निकष नाही. बरोबर. आर्म फोर्सेसमध्ये किंवा आर्मीमध्ये जाण्याकरता. आणि दुसरं त्यांच्या म्हणण्यामध्ये एक मुद्दा होता की स्वसंरक्षणाकरता. स्वरक्षणाकरता सैनिकी प्रशिक्षणाची गरज नाही आणि पडू नये याच्याकरता पुन्हा मी कुटुंबाकडे वळेन. मुलींना, केवळ मुलींनाच नाही तर मुलांना देखील अशा प्रकारचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे की ज्यामुळे मुलींना स्वरक्षणाकरता सैनिकी प्रशिक्षणाची गरज पडता कामा नये. तर ही जी शक्ती आहे किंवा हे जे संरक्षण, स्वरक्षण जे आहे ते इथून येत नाही, मसल्स मधून येत नाही. इट इज राईट इन द हार्ट किंवा आपल्या मनामध्ये ती शक्ती असते आणि असावी लागते. तर ती आपल्याला आपल्या घरांमधून आणि शाळांमधून आणता येईल. नक्कीच. मला वाटतं आता एक शक्तीचा विषय निघालाय. तर कसं आहे की सीमेवर काम करत असताना अर्थात तुमचं जे कर्तव्य आहे किंवा तुमची जी भूमिका आहे, डॉक्टर म्हणून संवेदनशीलता आहे किंवा शरीरावरच्या जखमा बरं करणं हे एक काम आहे, पण याच बरोबरीने कधी कधी मेंटल सपोर्टची खूप गरज असते समोरच्याला सुद्धा. कधी कधी आपलंच आपल्याला बाहेर यायला एक मानसिक आरोग्य कुठेतरी खंबीर असावं लागतं. काय वाटतं याविषयी, काय अनुभव? खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण आज आपल्या समाजामध्ये मानसिक आरोग्य हे जास्त म्हणजे तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं झालेलं आहे शारीरिक आरोग्य इतकंच. आणि सीमेवर तर जेव्हा जवान महिनोन महिने आपल्या कुटुंबियांपासून दूर असतो आणि सियाचीन सारखं जे बर्फाचं वाळवंट आहे तिथे त्याला दिलेल्या पोस्टवर एकाच दिशेला, जिथे कोणत्याही प्रकारची हालचाल नाही, जीवन नाही, तिथे त्या ठिकाणी एकाच दिशेला तासनतास तो बघत बसलेला असतो, राखण देत असतो. खरं तर तो तिथे उभा असतो म्हणून ती जमीन आपली आहे. तो तिथून त्याने ज्या क्षणी पाय मागे काढला ती जमीन आपल्या हातून गेली. ती आपली लाईन ऑफ कंट्रोल आहे, ते आपलं सुरक्षा कवच. त्याच्यावर त्या ठिकाणी खूप मानसिक तणावाखाली तो तिथे असतो. आणि ऍज अ डॉक्टर जेव्हा मी जाते आर्म फोर्सेस तर मी केवळ शारीरिक स्वास्थ्य बघत नाहीच. मी जसं म्हटलं आपले जवान तर स्ट्रॉंग आहेत, कणखर आहेत, ते तिथे आहेत, पण मानसिक स्वास्थ्य हा खूप महत्वाचा विषय मला तिथे हँडल करावा लागतो. आणि मी ऍज अ यंग ऑफिसर बरेचदा मला माझ्या वयाहून खूप मोठं व्हावं लागतं आणि त्यांच्याशी संवाद साधावा लागतो. आणि त्याच वेळेस तेवढंच खंबीर मला स्वतः करता ऍज अ लेडी ऑफिसर राहावं लागतं. कारण तिथे आपल्याला जसं तुम्ही आता माझ्या फोटोत पाहिलं दॅट ट्रेनिंग, जिथे आम्ही ऑफ द 300 वी वर अ हँडफुल ऑफ लेडी ऑफिसर्स. आणि जेव्हा आम्ही पोस्टेड असतो तेव्हा आम्ही एकटे असतो. इट इज म्हणजे जेंडर लेन्स त्यामध्ये नसते. मी तिथे पोस्टेड असते ऍज अन ऑफिसर, नॉट ऍज अ लेडी. तर त्यामुळे तिथे मला माझं स्त्रीपणाच्या पलीकडे जाऊन एका जवानाशी संवाद साधावा लागतो त्याच्या मानसिक स्वास्थ्याकरता. नक्कीच. गणवेशाचा भाग अर्थात आहेच महत्वाचा, पण कुटुंबाची साथ तितकीच महत्वाची.
म्हणजे लग्न असेल किंवा लग्नानंतर कुठेतरी परदेशी जायची संधी असूनही न जाता आपल्या देशात राहून आपल्याच देशासाठी काम करायचं, हे कसं जमलं असं मला वाटतं. तर खरं म्हणजे कुटुंबाची साथ म्हणजे हे जे मानसिक स्वास्थ्य स्वतःचं कसं ठेवायचं, तर त्यासाठी कुटुंबाची साथ सगळ्यात महत्वाची. आई वडील तर होतेच सुरुवातीपासून, बाबांचा, आईचा, माझ्या म्हणजे जेव्हापासून मी ठरवलं की जायचं आहे तेव्हापासून त्यांचा मला खंबीर सपोर्ट, खंबीर सहकार्य त्यांचं माझ्या पाठीशी म्हणजे पाठिंबा होताच. परंतु जेव्हा आमचं लग्न ठरलं आणि माझं जे फ्युचर म्हणजे आता माझे होणारे कुटुंब यांचा देखील म्हणजे ॲडव्होकेट विनयाताई केळकर, आणखीन माझे मामनजी विश्वास केळकर यांचा देखील तेवढाच सपोर्ट मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं होतं. आणि मेंटल हेल्थ जे तू म्हणालीस की त्याकरता कुटुंबाचा जो म्हणजे सपोर्ट आहे तो सगळ्यात महत्वाचा. Coming to your next part, which is if you can just reiterate, इथेच राहून देशात करायचं आहे. तर त्याच्यामध्ये माझे पती आदित्य त्यावेळेस म्हणजे त्यावेळेस माझे मित्र होतो आम्ही आणि पुढे लग्न करून आणि असं. पण आदित्य म्हणजे माझे फ्युचर पार्टनर, ही नेव्हर, ते कधी असं म्हणाले नाहीत की आपल्याला आता लग्न होईल आणि तुला आता तुझं सोडून तिथे यावं लागेल. त्यांनी तो जो काही निर्णय होता तो सर्वस्वी माझ्यावर सोडला होता. जर मला यायचं असेल तिकडे तर तू म्हणजे जर तुला यायचं असेल तर तू ये, जर नसेल शक्य आणि जर तुझं इथे करण्याचं असेल तर यू शुड डू दिस आणि आपण हे जमवून आणू. मला वाटतं ह्याच्यासाठी तुमच्या कुटुंबाला सलाम आहे. आणि अगदी. तुम्ही इतकं छान बोलताय पण आपल्याला कुठेतरी वेळेची मर्यादा आहे. कसं आहे ना, पुन्हा मला शाळेतल्या त्या ओळी आठवतात सावरकरांच्या, जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा. तर इथे शिक्षण घेतलं, इथे सगळं काही केलं तर इथल्या समाजासाठी आपल्याला ते देता यायला हवं. आता शेवटाकडे येते. जरा इंटरेस्टिंग म्हणजे तुम्ही जे द्याल उत्तर ते आम्हाला हवंच आहे, कारण दोन्ही उत्तर महत्वाची आहेत. एक रॅपिड फायर छोटंसं घेते. गणवेश की डॉक्टरचा कोट? गणवेशात डॉक्टर. क्या बात आहे. पहाटेची शांतता का रणांगणावरची धडधड? खरं सांगू तर पहाटे देखील रणांगणावर धडधडच असते. आणखीन टू रिअली टेल यू, इन माय ड्रीम इज looking at the LOC, which is not active. ओके. शिस्त की संवेदनशीलता? दोन्ही. वा. स्टेटस्कोप की सैनिकाची कॅप? जसं मी म्हटलं, मला अशी संधी मिळाली की मला ज्या तीनही प्रोफेशन्स ज्याला आपण खरं म्हणतात त्याला म्हणजे म्हणतात ना की रिस्पेक्टेड आहेत, एक जवान, एक डॉक्टर आणि प्रोफेसर किंवा टीचर, तर तीनही